हेल नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय व्हेरी फर्स्ट व्लॉग. हा एक माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ असणार माझ्याबद्दल आणि मी यूट्यूब चॅनल वगैरे का चालू केलं आहे, तर चला बघूया. माझं नाव आहे यश सचिन मोहिते आणि मी इंडिया मुंबईमधून आहे, बट बरेच वर्ष मी दुबईमध्ये राहतो आहे. ऑलमोस्ट द लास्ट 10 इयर्स किंवा 12 इयर्स मी दुबईमध्ये राहतो आहे. मी ग्रेड 12मध्ये शिकतो आहे ब्रिटिश करिक्युलम स्कूलमध्ये. खूप दिवसांपासून मला हे चॅनल सुरू करायचं होतं, असंच माझे एक साईड हॉबी म्हणून. बट नंतर करत टाईम भरपूर गेला, कारण तो असा कॉन्फिडन्स कधी कधी बिल्डअप नाही झाला आणि मी राईट टाईमसाठी थांबलेलो की मे बी बड्डेला चालू करीन, ह्याला चालू करीन. बट ते सगळे टाईम्स गेले आणि मग मी थांबतच गेलो. मग मी विचार केला की बेटर दॅन वेटिंग मोर लॉंगर, मी आताच सुरू करून टाकीन, कारण वेट करत कधीच नाही होऊ शकतो मे बी. सुरुवातीमध्ये मेन प्रश्न होता की मी कुठल्या लँग्वेजमध्ये व्हिडिओज करू, इंग्लिशमध्ये करू का मराठीमध्ये करू. कारण मराठी माझं फ्लुएंट आहे, बट नॉट अ फ्लुएंट की मी फक्त मराठी बोलत जाऊ शकतो म्हणून मी डिसाईड केलं की मी मेनली मराठीमध्ये व्लॉग करीन, कारण मराठी आपली मातृभाषा आहे. आणि थोडं इंग्लिशमध्ये टाकत जाईन, कारण थोडं मध्ये मला वर्ड्स अडकायला होतात. म्हणून मी बोललो टू मेक द व्हिडिओज बेटर, मी दोन्ही लँग्वेज कंबाईन करून व्हिडिओ बनवत जाईन. आणि मला वाटतं व्लॉगिंग मराठीमध्ये करून मला अजून माझ्या मातृभाषेवर वर्क करायला चान्स भेटतं आणि जास्त बोलायला भेटतं. आय मीन मी घरी पण, आणि कंपल्सरी असा रूल आहे आमच्या घरी की मराठी हे फर्स्ट लँग्वेज पाहिजे बोलताना वगैरे, नो इंग्लिश वगैरे. इंग्लिशमध्ये ऑब्व्हियसली लोकं बोलतात, बट मराठी हे बोलायलाच पाहिजे सगळ्यांनी. ही असा एक आमचा रूल आहे. तर मी ग्रोअप होताना पण मराठीच बोलत आलेलो आहे आणि आता पण मला वाटतं की मी बोलत बोलत मराठी इम्प्रूव्ह करू शकतो. स्टडीजबरोबरच मला स्पोर्ट्स भरपूर करायला आवडतात. मी एक स्टेट लेवल स्विमर आहे आणि मला भरपूर स्पोर्ट्स जसं की टेनिस, फुटबॉल वगैरे खेळायला आवडतं. आता सध्या जस्ट वर्ल्ड कप संपलेला आहे आणि माझी सपोर्टिंग टीम जिंकलेली आहे, स्पेन. सो आय थिंक माझ्या या चॅनलवर मेनली तुम्हाला स्पोर्ट्स, डे इन अ लाईफ, कसं मी दुबईमध्ये राहतो वगैरे, स्कूलला जातो आणि ट्रॅव्हलिंग वगैरे दिसेल माझं. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, म्हणून तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. आणि एक इम्पॉर्टंट मेसेज होता की आता नेक्स्ट फ्यू डेजमध्ये आम्ही एक सरप्राईज ट्रिप करणार आहे, मोठी सरप्राईज ट्रिप. तर तो पण एक माझा मेन मोटिव्ह होता या हा चॅनल चालू करायचा ॲटलिस्ट, कारण एक मेमरी बनवायला, ताकी मे बी फ्युचरमध्ये मी जेव्हा जाईन आणि पार्टी बघीन तर हे व्हिडिओज बघू शकतो की मी कसं ट्रॅव्हल केलं वगैरे फॅमिलीसोबत. तर ट्यून राहा आणि त्याच्यासाठी भरपूर एक्सायटेड आहे मी. तर होप तुम्ही पण आहे आणि भरपूर मजा करूया. बाय.